5 बजे विठल मंदिर पे अयोध्या का कलश आने वाला है पूजन को। उसके बाद नवा राशन कार्ड अगर किसको निकालना है तो नवा राशन कार्ड कैसा निकलेगा और पुराना मकान बांधकाम करना है तो महानगर पालिका से पैसे कैसे आएंगे उसका मार्गदर्शन रहेगा। संक्रांत होने के बाद राशन कार्ड बनाने के लिए डॉक्यूमेंट मंदिर पे जमा होंगे और अगर किसको पैसे भी अगर लाना है तो मंदिर समिति नगर पालिका का जो कॉन्ट्रैक्ट वाली जो समिति है उसका एक आदमी और इंजीनियर वहां बिठा के गली वाले को मार्गदर्शन करेंगे। अभी 5 बजे विठल मंदिर पे आना है। सियावर रामचंद्र की जय जय। हो थांबा। तुम्ही बोला नंतर 2 मिनिटं फक्त थोडंसं बोला फक्त ठीक आहे। पहिले मी सुरुवात करून देतो मग तुम्ही बोला। अच्छा ठीक आहे चालेल।
तुम्ही थांब जरा धिंगाण नको कुठे बस तिथं 2 मिनिट थांब आवाज फाटायला राव ए बाई थोडासा मागे मला फोटो घेऊ दे इकडे बघा मावशी इकडे बघा मावशी इकडे बघा ये येऊ दे काय नाही होत येऊ दे आहे बरोबर आहे काय मला पाठवा आपल्या याच्यावर पाठवा हनुमान की जय आणि सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय इथं सुरुवात करतो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है तुम्हें अयोध्या बुला रही है हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है तुम्हें अयोध्या बुला रही है दमक रहा है श्री राम मंदिर दमक रहा है श्री राम मंदिर दिवाली सी जगमगा रही है दिवाली सी जगमगा रही है हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है तुम्हें अयोध्या बुला रही है बड़ी खुशी का दिन आज आया बड़ी खुशी का दिन आज आया राम लला ने है मान पाया राम लला ने है मान पाया हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है वचन को अपने निभा रही है हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है तुम्हें अयोध्या बुला रही है हनुमानगढ़ी कनक भवन को हनुमानगढ़ी कनक भवन को सरयू मैया लुभा रही है सरयू मैया लुभा रही है हे आर्यपुत्रो हे राम भक्तो हे आर्यपुत्रो हे राम भक्तो तुम्हें अयोध्या बुला रही है तुम्हें अयोध्या बुला रही है चमक रहा है श्री राम मंदिर चमक रहा है श्री राम मंदिर दिवाली सी
दिवाली सी जगमगा रही है। हे आर्य पुत्रो हे राम भक्तो, हे आर्य पुत्रो हे राम भक्तो, तुम्हें अयोध्या बुला रही है, तुम्हें अयोध्या बुला रही है। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। मोठे मोठे म्हणजे इतके मोठे अज्ञान की आपल्या असंख्य लाखो हिंदू जे आपले पूर्वज होते त्यांनी प्रसंगी प्राणांची आहुती दिली की मन आदळली बलिदान काय असतं? तुम्ही राम मंदिरासाठी मी निधी दिला तर मी किती दिला तर 500 रुपये 1000 रुपये त्याच्यापेक्षा सर्वात मोठं बलिदान काय असू शकतं तर रामाच्या मंदिरासाठी प्राणांची आहुती दिली आणि स्वतःला संपून घेतलं. सगळ्या अपेक्षा आकांक्षा ज्या काही असतील त्या सगळ्या रामाच्या मंदिरासाठी आपण करून गेलो आपल्या प्राणांची आहुती दिली. आड्याचं घुमर गदव तिन्हीचं घुमर अभिकडचं उरदस 15 तारीख तर होर काम आहे मंदिर आणि आपली जी ग्रंथ संपदा आहे जसं आपण म्हणतो आपले मोठे मोठे विद्यालय जसं तक्षशिला आहे, नालंदा आहे किंवा भरपूर ग्रंथ आहे, हे सगळ्यांना आपण संपवलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. मंदिरं का तर मंदिरं हे जे आहे आपल्या हिंदू समाजाचं जे मुळ अधिष्ठान आहे ज्याच्याने आपली संस्कृती आपल्या भारतातच नव्हे तर आपल्या पूर्ण विश्वामध्ये पसरते. तर त्यांनी त्याच्यावर घाला घातला आणि एक मंदिर संपवलं. 500 वर्षानंतर म्हणजे या 500 दरम्यान या 500 वर्षाच्या जवळपास 72 मोठ्या मोठ्या लढाया झाल्या, असंख्य लोकांनी बलिदान दिलं. पण आज आपला तो जो सुवर्ण दिवस आहे तो आहे आणि आपण सगळे जाणून आहोत की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं खूप मोठं आणि भव्य दिव्य असं राष्ट्रमंदिर उभं होतं आणि आपल्या म्हणजे त्या आपल्या संघर्ष इतका मोठा होता तर त्या संघर्षाप्रमाणे आपलं ज्याचा आपण उत्सव किंवा उत्साह किंवा त्याचं सेलिब्रेशन आपण इंग्लिशमध्ये जर म्हणायचं तर जितकं मोठा संघर्ष होता तितकं मोठं आपलं सेलिब्रेशन असलं पाहिजे. आपल्या मंदिरामध्ये आता ज्या घेऊन आलेलं अक्षरा कलश आहे ते आपल्या सकल हिंदू समाजाच्या विजयाचं प्रतीक आहे आणि आपण सगळेजण खूप भाग्यशाली आहोत कारण आपल्याला कल्पना नव्हती की याची डोळा आपल्याला राम मंदिर पाहायला मिळणार. मी रवी भाऊंना विनंती करतो की आता जे अभियान आपल्याला करायचं आहे अभियानाची प्रकृती आपल्याला दिसली. कौशल्य का राम बाई कौशल्य का राम कबीराचे बिन तोषेले कबीराचे बिन तोषेले कौशल्य का राम बाई कौशल्य का राम राजा घनश्याम घडी डोळे पाहतो कबीर विनोनिया शेला गेला सखार भुवीर कुठे म्हणे राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा कबीराचे बिन तोषेले कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम बस यावर रामचंद्र की जय. खऱ्या अर्थानं 450 वर्षाचा वनवास आज प्रभू श्री रामाचा 22 जानेवारीला भेटत आहे. अयोध्याचं राम मंदिर म्हणलं तर नेमकं कधी पाडलं आणि कधी पाडलं याला प्रथम आपली कल्पना पाहिजे. हे जे कोणी पाडलं मंदिर तर ते कोणत्या काळात होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्याच काळात होते संत तुकाराम महाराज.
म्हणजे साधारण 400-450 वर्ष झाले या मंदिराला काढून. आणि आज आज मंदिर पूर्णत्वाकडे जात आहे आणि 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राची मूर्ती तिथं स्थापन होणार आहे. आणि तिथं पूजन केलेला कलश हा संपूर्ण भारतभर, जसं जर अयोध्या निघला तर भारतामध्ये राज्य किती, त्या राज्यामध्ये त्याची विभागणी केल्या गेली त्या कलशाच्या अक्षराची. मग महाराष्ट्रामध्ये जर आला तर या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती, तर या जिल्ह्याची वर्गवारी त्या उद्देशाने केली आली. आणि मग जिल्ह्यानंतर किती तालुके, तालुक्यानंतर किती गाव, किती गल्ल्या, किती बोळ्या, आणि तो आज योग आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आला. प्रत्येक जण अयोध्याला जाऊ शकतो का? नाही. कोणाची आर्थिक परिस्थिती असेल, कोणाचं ते व्हिडिओ आला. आपल्याला शक्य नाही. आपलं की आपण जर तिथं नाही जाऊ शकलो, ते कलश आज आपल्या इथं आलेला आहे. आज हा कलश इथं पूजण्यासाठी ठेवलेला आहे. जसा तो आपल्या इथं आला, हा कलश या अगोदर दुसऱ्या ठिकाणी गेला. मोदी खाण्यामध्ये किळवण केली पंचायती वाड्यामध्ये अगोदर 2 दिवस अगोदर होता. आता इथून हा कलश कुंभार गल्ली, शनी मंदिरचा कुंभारवाडा, म्हणजे कालीपूर्ती कुंभार गल्ली आपण जे म्हणतो बैलपुराच्या समोर, तर कालीपूर्तीच्या कुंभारवाड्यामध्ये आता इथनं हा कलश तिथनं जाणार आहे. म्हणजे आता हा कलश संपूर्ण फिरल्यानंतर हा पुन्हा अयोध्येकडे जाईल आणि त्यानंतर आपल्याला अक्षता येतील. आणि त्या अक्षता आल्यानंतर या सगळीकडे घरोघरी वाटप होईल. आणि ज्या दिवशी 22 जानेवारीला रामलल्ला तिथं अयोध्याला विराजमान होणार आहे, तर त्या दिवशी प्रत्येक घरोघरी आणि मंदिरामध्ये मोठा उत्सव, जशी दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळी कधी साजरी होती? दिवाळी राम आले तेव्हा साजरी होती. आता पुन्हा राम आले आहे का नाही? असं म्हणतात की दिवाळी 2दा साजरी झाली. एकदा राम युद्ध जिंकून आले आणि दुसरी कधी झाली माझ्या लक्षात, दुसरी गुढीपाडवा. तर राम जेव्हा युद्ध जिंकून आले, सीताला घेऊन आले, त्यावेळेस दिवाळी साजरी झाली. आणि ते सुद्धा एक सूत्र आहे की तेव्हापासून दिवाळी साजरी होती. आणि आता इतक्या वर्षानंतर अति उत्साहाने चांगली दिवाळी साजरी होणार आहे. निश्चितच भजन मंडळी इथं उपस्थित आहे. भजन मंडळी इथं सुद्धा काय प्रोग्राम घेईल, सकाळचा घेईल, दुपारचा घेईल, संध्याकाळचा घेईल, यांचा विचार करून गल्लीवाल्यांना पण सांगणार आहे. तेव्हा सुद्धा आपण सर्वांनी यायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुधाकर काका खर्डेकर मंदिराचे विश्वस्त आणि भजन मंडळी सगळे गल्लीवाले यांची परवानगीने आणि यांच्या इच्छेने या मंदिरामध्ये आपण ज्यांना कोणाला नवीन राशन कार्ड काढायचं आहे, लक्ष देऊन ऐका, महत्वाची गोष्ट आहे. ज्यांना राशन काढायचं असेल तर मंदिर समितीकडून संक्रांत झाल्यावर एक शिबिर ठेवण्यात येईल. तर त्यांना काय काय डॉक्युमेंट द्यायला लागेल. आपल्या गोपाळपुरा मित्रमंडळ ग्रुप आहे आणि गोपाळपुरा मित्रमंडळ ग्रुप आहे, त्याच्यामध्ये शक्यतो अशी काही माहिती असेल तर नक्की टाकत जा. तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायला लागेल नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी, ती सगळी त्या माहिती गोपाळपुरा मित्रमंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकता येईल. आणि त्यानंतर एखाद्या रविवारी स्पेशल इथं प्रोग्राम अटेंड करण्यात येईल. आणि एका दिवशी हे सगळे कागद त्या व्यक्तीला ती सुपूर्द करण्यात येईल. जसं आपल्या भागाचे नगरसेवक विष्णू वाघमारे आणि त्यांच्या मुलाशी बोलणं झालं तर ते हे शिबिराचं मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला फक्त मंदिरातून व्यवस्था करून द्यायची. आणि खरं तर तुम्हाला सांगतो की ही जी वास्तू आहे तर खरं ही आपल्या रहिवाशांची सगळ्यांची वास्तू आहे. मग याचा चांगला उपयोग झाला पाहिजे म्हणून मंदिराचा सातत्याने हा ध्येय असतो की या वास्तूचा आपल्याला चांगल्यासाठी कसा उपयोग घेता येईल. की आधार कार्ड म्हणा, मतदान कार्ड म्हणा, त्यानंतर पॅन कार्डची लिंक म्हणा, आपण कामगारचे कार्ड काढून दिले, त्यानंतर हा जो कार्यक्रम ठेवला, चांगले कार्यक्रम सार्वजनिक कसे घेता येईल आणि या वास्तूचा, या मंदिराचा सगळ्यांसाठी कसा चांगला उपयोग होईल हा सगळ्यात मोठा या मागचा हेतू असतो. तर नक्कीच नवीन राशन कार्ड जर काढायचं असेल तर संक्रांत झाल्यावर त्याचं शिबिर ठेवणार आहे.
आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे जुने घर आहेत, जुन्या घरांसाठी नगर परिषद आणि 2,60,000 रुपये पण देतो. जुनं घर बांधायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र रेडी करायला पाहिजे, आहे का नाही? तर कदाचित हा जो फंड आहे हा सध्या 2,60,000 आहे. आता महानगरपालिका झाली, कदाचित तो 3-3.5 लाख होऊ शकतो. आज आपण याच्यासाठी सांगायलो की सध्या हे काम बंद आहे. जी नवीन नोंदणी आहे घराचं बांधकाम करण्यासाठी ती नवीन नोंदणी सध्या बंद आहे, पण ती माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यामध्ये चालू होणार आहे. पण ते म्हणत नाही का आपण तहान लागल्यावर वीर फदायला नको, आहे का नाही? पण त्याच्यासाठी आज आपण मुद्दा म्हणून सांगितलं याच्यासाठी की त्याच्यासाठी डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, बँकेचं पासबुक म्हणा, तुमचं सिटी सर्वे मध्ये पॅन कार्ड म्हणा किंवा नगर परिषदेची घर टॅक्स पावती, या गोष्टी क्लिअर पाहिजे. मग क्लिअर पाहिजे तर कशा पाहिजे? तुमचं जर पीआर कार्ड असेल, पीआर कार्ड जर तुम्हाला त्याला खातेपोड करायचे असेल, एक घर आहे नवरा बायकोच्या नावावर करायचं किंवा मुलांच्या नावावर करायचं, काय करायचं हे जर तुम्हाला क्लिअरेशन करायचं असेल तर तुम्ही आता ह्या 2-3 महिन्यात करू शकता. त्याच्यानंतर जे क्लिअर झाल्यानंतर तर ह्या सगळ्या प्रोसिजरला तुम्हाला म्हणजे वकिलाकडे जाणं, पेपरमध्ये जाहीर प्रकटन देणं, मग त्याच्यासाठी 40 दिवस थांबा लागतात. आठवणी लक्ष देऊन ऐका. जाहीर प्रकटन दिल्यानंतर जर आपल्याला नामांतर करायचंय घराचं तर त्याला 40 दिवस थांबा लागतं. तेव्हा ते वकिलांनी ऑफिस मध्ये सादर केल्यानंतर मग सिटी सर्वे त्याला नामांतर करतं आणि त्याच्यानंतर पीआर कार्ड ट्रान्सफर नावाचं ट्रान्सफर केल्यानंतर आपल्या नगर परिषद मध्ये जायला लागतं. यदा कोणाची जर घरपट्टी बाकी असेल, थकलेली असेल तर ते पण हे डॉक्युमेंट क्लिअर केल्यानंतर या 2-4 महिन्यात भरून घ्या. कारण की घरपट्टी सुद्धा क्लिअर झाल्याशिवाय हे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनाचे जे 2,60,000 रुपये ते येणार नाही. म्हणजे पीआर कार्ड क्लिअर करा, त्याच्यानंतर घरपट्टी असेल नगर परिषदेची ती क्लिअर करा, त्यानंतर तुमच्या आधार कार्डचे काही करेक्शन असेल टाइमवर आपण तिथे गेलो तिथे म्हणते भैया याच्यामध्ये नाव चुकलेलं आहे, आधार कार्ड वर वेगळं, टीसी वर वेगळं, घरच्या पावतीवर वेगळं, कोणी म्हणते याच्यात मोबाईल नंबरच नाहीये, ते म्हणते मग आधार कार्ड वर जन्मतारीख नाहीये. त्या सगळ्या भानगड्या 2-4 महिन्यात करून घ्या. त्याच्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या डॉक्युमेंट क्लिअर होतील, मंदिर समिती नगर परिषद मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर माणसं बसवली असते, म्हणजे एखादा संस्था असते, समजा एक्झाम्पल श्री रामदेव बाबा ट्रस्ट संस्था, साईबाबा संस्था, तर एखाद्या संस्थेला ते कॉन्ट्रॅक्ट देतील हे काम करायचं, तर त्यांचा माणूस आपण आणून मंदिरात बसवू, तो पावती फाडून. म्हणजे तुम्ही अर्ज केला, याचा अर्थ असा आहे की तुम्ही अर्ज केला की मला घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये भेटाव, तर ते तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुम्हाला पावती दिली, ती पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची, ती चॅरिटेबल ट्रस्टची पावती सांभाळून ठेवायची. आणि त्यासोबतच मंदिर समिती तुम्हाला इंजिनियर सुद्धा अवेलेबल करून देईल. तुम्हाला जर समजा आता कसं असतं नवीन जर ठिकाणी गेलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला धावपळ करून करायला लागतात, ह्या गोष्टीसाठी आपल्याला तिकडे पळायला लागतं, आहे का नाही? ही सही राहिली, ती सही राहिली, हे कागद लाव, वो कागद लाव. आपण जर सगळे डॉक्युमेंट दिले, आपण जर सगळे कागदपत्र दिले तर आपण इथं चॅरिटेबलचा माणूस बसू, इंजिनियर बसू, इंजिनियरला विचारू तुझी काय फी आहे, तुझी काय फी आहे. जर फी जर वाढत असेल तर तुम्हाला अवांतर पैसे द्यायला लागेल किंवा तुम्ही इंजिनियरशी बोलून घ्या, आम्ही फक्त एवढं करणार, तुम्हाला रस्ता दाखवणार, बोर्ड धरून आणणार आहे आणि तिथं बसवणार आहे, हा तुमचा रस्ता आहे, आता तुम्हाला चालायचं. तुम्हाला इंजिनियर सुद्धा आणून देऊ. इंजिनियर मध्ये समजा 2 भाऊ आहे किंवा वडिलाचं नावाचं नाव आहे, नवरा बायकोचं नाव आहे, तर अशा वेळेस मग त्यांना सहमती म्हणून बॉन्ड लिहून द्यायला लागतो. बांधकाम करायला यांनी परमिशन मागितली, आमची काही हरकत नाही. असे जर समजा वाढले तर त्याच्यामध्ये 100-500 रुपयाची वाढ होऊ शकते. तर या 2 गोष्टी आहेत, राशन कार्ड आणि प्रधानमंत्री आवास योजना. मंदिराचं आव्हान राहील तुम्हाला
की ज्यावेळेस आपण राशन कार्ड काढू आणि तसा घंटा वाजवला तर त्या दिवशी सुद्धा असा घंटा वाजून सगळ्याला कल्पना देऊ, व्हॉट्सअपला टाकू, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागतील राशन कार्ड साठी, ते राशन कार्ड एकाच दिवशी तो मंदिरात घेऊन यायचे आणि जेवढे गोळा होतील तो माणूस स्वतः येऊन घेऊन जाईल. आपल्याला कोणाकडे द्यायचे याच्यासाठी नाही कोणाकडे, कारण कसं होतं माहितीये का, बरं आता जसं मी चौकशी केली ते काय म्हणे, भाऊ जर तुम्ही एका चांगलं मला दिलं, दुसऱ्या चांगलं मला दिलं, आता 25 लोकांचे गोळा केले, 20 लोकांचे आले आणि 5 लोकांचे नाही आले, ते काय म्हणते 20 लोकांना आमचं नाही दिलं, होतं का नाही, 20चं दिलं आमचं नाही दिलं, आमचं काऊन नाही दिलं, पण तुम्ही कोणतं बघून काम केले का, तर तसं नाही होते. त्या फायलीमध्ये जर एखादा कागद हरवला, कुठं हरवले, एखाद्याचं समजा नाव नाही आलं, एखाद्याचं आधार कार्ड हरवलं तर त्याच्यामध्ये ते नाव येत नाही किंवा ते कार्ड बनत नाही, म्हणून आपण कोणाकडे नाही देता, त्यांची टीम येईल त्यालाच बसवायचं. बघा रे, आम्ही सगळे एक दिवशी सगळ्या लोकांना बोलू, हे कागद गोळा करा, हे घ्या, जा, किती दिवसात तुम्ही ते सांगा, तुम्हाला काय खर्च लागत सांगा, आणि खर्च प्रत्येकाला लागतो, मगर खर्चाचं काम होत नाही. फरक एवढा आहे की आपली सुविधा एका ठिकाणी होईल, आहे का नाही. आता तुम्हाला प्रत्येकाला कुठं पळायची गरज नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं की एखादं कोणीतरी येतं 10 वाजता, माणसं निघून जाते, महिला मंडळ घरी राहते. जसं आता आपण आयुष्यमान कार्ड केलं, त्या लेडीज घरोघरी हिंडत होत्या, त्याच्या मंदिराचा काही संबंध नाही करत, पण ते घरोघरी हिंडत होत्या, पण त्यांना एवढं रिस्पॉन्स नव्हता भेटत. 10 वाजता माणसं निघून गेल्यावर बायका कोण देईल, आधार कार्ड कोण सांगत, कोणता नंबर लिंक आहे, तर त्याला OTP येतो, तर त्याच्यासाठी मग त्यांना आपण इथं बसवलं आणि त्याच्यामुळे आपण ह्या राशन कार्ड वाटण्याला पण इथं बसवणार आहे. आणि हे एकदा झालं की मग 1 महिन्यानंतर आपण 2-4 महिन्यांनी जी प्रधानमंत्री आवास योजनेची कल्पना चालवली तर ती पण आपण इथं बसवणार आहे. आता सुधाकरांनंतर अजून एक सूचना आहे की ज्यांचं मुलं किंवा मुली 18-19 वर्षाचे झालेले त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या. ती एक सूचना म्हणून राहिली सांगायची. जसं आता माझं लग्न झालं, माझ्या बायकोचं नाव टाकायला गेलो, मी एकदा दिलो BLOला, नाही आलं, दुसऱ्यांदा दिलं नाही आलं, तिसऱ्यांदा तहसीलला गेलो नाही आलं, माझ्या भावाला सांगितलं तेवढं देऊन येईल, त्यानं पुन्हा देऊन आलं, चौथ्यांदा नाही आलं, 2 वेळेस ऑनलाईन भरलं तर 6व्या वेळेस नाव आलं. तर तुम्ही कोणाचं जर नाव टाकायचं असेल तर इकडं तिकडे जाऊ नका, कुठं कोणाला चौकशी करू नका. तुम्ही BLOला जरी मागे लागले तर BLO आपलं हा म्हणून ते म्हणते यार ते गोष्टी टाक द्यायला त्या काढतो, घेऊन नाही तिकडे टाकून दिली, तसं होत नाही. तुम्हाला ऑनलाईन ज्याला करायचंय त्यांनी स्वतः जा आणि आपल्या घरातले 2 मतदान कार्ड घेऊन जा, ते नंबर टाकायला. म्हणजे मतदान ते नंबर कशाला, तसा समजा आता माझे पप्पा आहे, माझी आई आणि पप्पा यांचा जर मी नंबर टाकला तर मग हे कुठं मतदान करते, त्या यादीत माझं नाव येईल. आलं लक्षात, पप्पाचं नाव या यादीत आहे, मी पप्पाचा जर नंबर टाकला तर त्याच यादीमध्ये माझं नाव येईल. आता मी जर समजा जितूच्या यादीत नाव टाकलं, जितू रोड, तो कुठं राहतो आपल्या रोडच्या पलीकडे, म्हणजे तो आला श्री कॉलनीमध्ये, श्री कॉलनीचं नाव त्याच्यामध्ये नाव जाईल. आपल्या घरातले 2 मतदान कार्ड घ्यायचे आणि त्यांचे नंबर टाकायचे. आता जर प्रोसिजर बदलली असेल तर मला माहित नाही, पण आपल्या घरातले 2 नंबर नाव टाकायचे तर आपल्याला त्याच यादीत नाव येतं. आणि स्वतः ऑनलाईन करा, कोणाच्या भरोशावर राहू नका, कारण की आता मतदान कार्ड शिवाय, आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही. आधार कार्ड पण अपडेट करा. आधार कार्ड पण तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तर आधार कार्ड इंडसलँड बँक आहे, इंडसलँड बँक अंबर हॉटेल समोर तिथं होईल, किंवा शनी मंदिर समोर आहे, शनी मंदिर समोर खर्डेकर कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जायचं. शनी मंदिर समोर बडी सडकला खर्डेकर कॉम्प्लेक्स आहे, त्या मंदिरा कॉम्प्लेक्स मध्ये जायचं, तिथे सुद्धा आधार केंद्र आहे. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसला आहे, पोस्ट ऑफिसला सुद्धा तुम्ही जाऊन नवीन आधार कार्ड करू शकता किंवा करेक्शन करू शकता. पोस्ट ऑफिस मला वाटतं 20 रुपये का 50 रुपये जास्त घेते, 20 रुपये किंवा 50 रुपये, खाजगीवाले घेतील 100 रुपये.
तर तुम्ही तिथं सुद्धा करायचं. आता अण्णाच्या हाताने आरती होईल. आपण सगळे आरती करू आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बस यावर रामचंद्र की जय. मी सुचना आहे फक्त आपल्याला जे काही अक्षता येणार आहे प्रत्येक हिंदू घरामध्ये आपल्याला अक्षता द्यायची. तर तसं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो सकल हिंदू समाजाच्या वतीने की आपण रामभक्त म्हणून कोणाला जर इच्छा असेल आग्रह पण करेल सगळ्यांना की मी आधी सहभागी होईल. असं जर कोणाला वाटत असेल तर आपलं नाव फक्त सिद्धूगड आपलं नाव फक्त सिद्धूगड याला नाव नोंदणी करायची. वहाँ पे जाएंगे राम मंदिर में 25 कट्टे ये हुए हैं क्या पूजन करायला जावे. कोणाला शंका असली तर मला एका जाता विचारलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला निवांत सांगत नंतर मग मंदिरामध्ये कधी या कार्यक्रम होईल.
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय श्री राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्री 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 राम जय जय भाऊ अक्षता कलश आला अयोध्येवरून. श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम.